छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलाय। या पात्र शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी 5,975 कोटी रुपयांची गरज आहे। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज दिवसभरातील सकाळच्या महत्त्वाच्या झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी पीक विमा, कर्जमाफी व नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याविषयी एक नवीन अपडेट आली आहे। पांढऱ्या सोन्याच्या दरात घसरण। बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरामध्ये 500 रुपयांनी झाली घसरण। कापसावरील 11% आयात शुल्क केंद्र सरकारने पूर्ववत लागू केल्यानंतर देशांतर्गत कापसाच्या दरामध्ये चढ उतार सुरू झाली असून सध्या कापसाच्या भावामध्ये घट होत आहे। शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत AI तंत्रज्ञान पोहोचविणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन। आजच्या आधुनिक काळामध्ये शेती क्षेत्रामध्ये AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेती पिकांचे उत्पादन वाढविण्यात येत आहे। यंदा उन्हाळा तीव्र, पर्जन्यमान कमी राहणार। भारतामध्ये कमाल तापमानामध्ये सरासरीपेक्षा अधिक राहणार असून यावर्षी पुढील हंगामामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्राने वर्तविली आहे। राज्यात लाल मिरचीची मागणी वाढली। बाजारपेठेमध्ये लाल मिरची 23,000 तर हिरवी मिरची 6,000 रुपये क्विंटल झाली आहे। सध्या शेतकऱ्यांकडून हिरव्या मिरचीचा तोडा करून बाजारामध्ये विक्रीसाठी आणली जात आहे। अजितदादांच्या मृत्यूचे गूढ उकलणार। प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारीपर्यंत येणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री माहोळ यांनी दिली आहे। अजित पवार विमान अपघाताची चौकशी जागतिक एजन्सीच्या माध्यमाने स्वतंत्ररित्या होण्याची मागणी होत आहे। यंदा ऊसाचे एकरी उत्पादन घटले। एकरी 20,000 रुपयांचा शेतकऱ्यांना बसला फटका। गतवर्षीच्या झालेल्या सततच्या पावसामुळे ऊस पिकावर विपरीत परिणाम झाला असून त्याद्वारे ऊसाचे उत्पादन घटले आहे। हरभरा तुरीची विक्रमी आवक। सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये रब्बी हंगामातील हरभरा आणि तूर शेतमालाची आवक वाढली असून आज असणारे हरभरा आणि तुरीचे भाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे। यावर्षी परतीच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून सध्या ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकावर विविध रोगाचा अटॅक होत आहे। 51,000 शेतकऱ्यांनी डाउनलोड केले कृषी महाविस्तार ॲप। राज्य शासनाच्या कृषी महाविस्तार ॲपद्वारे शेतमाल बाजारभाव, हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती देण्यात येत आहे। विद्यार्थ्यांसाठी आशेची पहाट। मोफत पुस्तके वेळेमध्ये मिळणार। राज्यातील सहकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके देण्यात येत आहे। चारासह पशुखाद्याचे दर वाढले असून दूध उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटात। मक्याचा ओला चारा व जनावरांच्या खाद्याचे दर वाढले असून दूध उत्पादक व पशुपालक शेतकरी आर्थिक संकटात। ग्रामीण रोजगाराला बळ मिळणार। बळीराजा रेशीम क्रांती घडविणार। रेशीम शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। रेशन दुकानातून तांदूळ अन गहूच मिळणार। राज्य शासनाकडून रेशन लाभार्थ्यांना गव्हासोबत मका दिला जाणार असल्याचा अफवा असून लाभार्थ्यांना गव्हासोबत तांदूळ देण्यात येणार आहे। वातावरणातील बदलामुळे उमरा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी आले आर्थिक संकटात। ढगाळ वातावरणामुळे विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे। महागड्या औषधाची फवारणी करूनही कांदा पिकावर अपेक्षित परिणाम होताना दिसून येत नाही। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बनावट खतांचा पुरवठा झाला आहे। पोलिसांकडून होत आहे मोठी कारवाई। बोगस खताचे रॅकेट। गुजरात, सोलापूर व नांदेडहून आले खत। लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी देण्यात आली 15 मार्चची मुदत। लाडकी बहीण योजनेमध्ये संपूर्ण हप्ते रेग्युलर मिळवण्यासाठी ई-केवायसी न केलेल्या महिलांना 15 मार्चपर्यंत ई-केवायसी करून घ्यावी। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। लाल मिरचीचा तिखट झटका। जास्त पावसामुळे उत्पादन घटले। जेवणाची चव वाढवणारी लाल मिरची पावसामुळे 50 ते 70% नुकसान झाले असून बाजारामध्ये आवक घटली असून दर गगनाला भिडले आहे।
कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पामध्ये शक्य, आकडेमोड सुरू. थकबाकीबाबतच्या माहितीचे संकलन परदेशी समितीकडे देण्यात आले असून शेतकरी कर्जमाफीची 30 जूनची मुदत देण्यात आली असली तरी राज्य अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच. सरासरी 5,125 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. मागील दिवसाच्या तुलनेमध्ये आता सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे, तर कडधान्य आणि मसाला पिकांचे दर मात्र कायम. सीसीआयची कापूस खरेदी 27ला थांबणार. संपूर्ण देशभरामध्ये शेतमालाच्या दरात घसरण सुरूच असून कापसाच्या बाजारभावात देखील उतरती कळा लागली आहे. त्यातच आता किमान आधारभूत किमतीमध्ये कापसाची खरेदी करणारी सीसीआय खरेदी केंद्र 27 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.